हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते। माझं नाव राणी आहे। मी प्रॉपर बारामतीची आहे। बारामती कन्या हे माझं, बारामती कन्या 97 आयुष राणी हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे। तर मी तुमच्यासाठी मी एक चॅनल ओपन केलेलं आहे आणि माझं त्या चॅनलवर सगळे बिझनेस रिलेटेड व्हिडिओ असतील। शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं आणि शून्यातून बिझनेस कसा चालू करायचा, घर बसल्या काम कसं करायचं, ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत म्हणजे चॅनल वर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी सुद्धा काही दिवसापूर्वी माझं शॉप होतं ते बंद केलेलं आहे आत्ता, आणि मी आत्ता घरातून कसं काम करते ते आपल्याला रॉ मटेरियल कसं म्हणजे आपण अवेलेबल करायचं आणि आपण घरातून लहान मूल सांभाळून कसा बिझनेस उभा करायचा ते मी रोज एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे। न्यू स्टार्टअप आहे। मी पण फक्त म्हणजे आत्ता सुरुवातच केलेली आहे। 2-3 दिवस झालं। माझी मुलगी आहे ते फक्त 1.5 वर्षाची आहे। तिला बघून मला बाहेर जाता येत नाही। त्यासाठी मग मी ठरवलं की घरातूनच हा बिझनेस चालू करायचा। हा बिझनेस आपल्याला फक्त 25,000 उभा करता येईल आणि भरपूर सारे पैसे कमवता येतील। तर हो काय बाबू, माझी मुलगी छोटी असल्यामुळे मला घराच्या बाहेर जाऊन दुसरीकडे जॉब करणं शक्य होत नाही आणि घरात तर बसून जमत नाही। नवऱ्याला काहीतरी हातभार लावलाच पाहिजे, सपोर्ट हा केला पाहिजे। तर घरातून काय बिझनेस करायचा हे मी कमीत कमी 1.5 वर्ष सर्च केलं। 1.5 वर्ष मी यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ पाहिले, खूप काही केलं, पण मुलीला पाहून मला असं कोणतंच बिझनेस जॉब वाटला नाही जसा की हा वाटला। म्हणून हा मी पर्याय निवडला आणि हा बिझनेस मी सुरू करायचं ठरवलं। काय बाबू, काय सोना, काय? तर खूप छान होतं आणि ओ हा बुबू 2 मिनिटं थांब बाबू। तर मग एकदम पॉसिबल होतं हिला बघत मला घरातून हा बिझनेस करायला। म्हणजे असं नाही मला कंटिन्यू प्रॉपर टाईम द्यावा लागत नाही। घरातलं स्वयंपाक, नाश्ता, पाणी, धुणं, भांडे, फरशे सगळं झाल्यानंतर मुलगी ज्यावेळेस दुपारी 2-3 तास झोपते त्या 2-3 तासात मी ते काम करते आणि संध्याकाळी 9-9:30 वाजेपर्यंत घरातलं काम, जेवण, भांडे वगैरे सगळे होतात। 9-9:30 वाजता जेवण वगैरे, भांडे वगैरे झाल्यानंतर मग काय आपण एवढ्या लवकर झोपत नाही। संध्याकाळी मग 10 वाजता जरी कामावर बसलं तरी 1-12 वाजेपर्यंत 2 तास किंवा 1 ताससुद्धा आपण करू शकतो। असं म्हणजे आपल्याला हे नाही की एवढंच झालं पाहिजे तेवढंच झालं पाहिजे। आपल्या फ्री टायमामध्ये दुपारी झोपण्यापेक्षा तुम्ही झोपून कोणता आजार हे करण्यापेक्षा आपण हे काम करून पैसे कमवू शकतो। मुलगी झोपल्यानंतर थोडा वेळ मी दुपारी देते आणि रात्री थोडा 1-1.5 तास देते। असा वेळ मी या बिझनेसला देते आणि भरपूर सारे पैसे कमवते। तर तुम्हाला माझा बिझनेस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्यासोबत अजून बऱ्याच महिला असतील, लहान मुलं असतील त्यांना आणि त्या घराच्या बाहेर जाऊ शकत नसतील तर माझ्यासोबत त्यासुद्धा हा स्टार्टअप करू शकतात, म्हणजे न्यू बिझनेस चालू करू शकतात। माझे व्हिडिओ बघून तुम्ही हा बिझनेस चालू करा आणि भरपूर सारे पैसे कमवा। हा बाबू माझे छान छान गुडगल आहे माझे नुनू। हां, आपण मशनीवर जरी बसलो तरी शेजारी आपलं बाळ हे खेळत असतं, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही। आणि त्याच्यात म्हणजे आपलं बाळाला तोंडात घालण्यासारखं, तिने काय खाण्यासारखं असं काही नाही। काही पॅकिंगचे कामं पण भेटतात, पण पॅकिंगच्या कामामध्ये आपल्या मुलांनी काय तोंडात वगैरे घातलं, काय खाल्लं तर तो एक प्रॉब्लेम होईल। त्यासाठी मग आपलं वरती बसून आपण हे काम करू शकतो। मशनीवर बसून जेवढे पाहिजे तेवढे आपण पैसे कमवू शकतो। जेवढा जास्तीत जास्त वेळ द्याल तेवढा जास्तीत जास्त तुम्ही नफा कमवू शकता। तर कसा वाटला माझा व्हिडिओ फर्स्ट ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सपोर्ट करा। खूप शेअर करा, जेणेकरून प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। कमीत कमी 1 लाख व्ह्यूज आले पाहिजे या व्हिडिओला, एवढा जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला पण खरंच बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर या, मला DM करा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन। आपण सगळे मिळून पुढे जाऊ, एक आपण ग्रुप बनवू आणि ते सगळे मिळून, सगळ्या लेडीज मिळून आपण काम वाटून घेऊ। काम कुठे कसं भेटेल ते मी तुम्हाला सांगेन। जर कोणाकडे नाही भेटलं तर मी स्वतः तुम्हाला ते काम अवेलेबल करून देईन। मी ट्रान्सपोर्टला तुम्हाला स्वतः ते माल टाकून तुमच्या घरपोच काम देईन। हो, तर मला
इंस्टाग्रामला DM करा किंवा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. तर चला आजच्यासाठी एवढंच. फर्स्ट ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या गावाचं नाव कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्ही कोणत्या गावातून आहे आणि मला तुम्हाला कसं काम देता येईल. वा चला तर बाय.